फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। फ्रेंड्स, आज आपण काही तिखट खाणार नाही आहोत ना तेलकट, पण अशी छान चवदार आणि पौष्टिक भाजी बघणार आहोत। तर ही आहे बीटरूटची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खूप इझी आणि कमी वेळात बनते आणि खूप टेस्टी असते, चवदार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला इथे लागणार आहे एक टोमॅटो, एक कांदा, ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि बीटरूट। अगदी कमी वेळामध्ये होणारी भाजी आहे, अगदी झटपट होते। तर मी सर्व तयारी करून घेतलेले आहे। याचबरोबर आपल्याला मीठ सुद्धा लागणार आहे। ते मी 2 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं तर आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं व्यवस्थित पूर्णपणे तडतडवून झालं की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत। यानंतर मी इथे अगदी छोटा असा कांदा चिरून घेतलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण कांदा सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। अगदी छोटा कांदा घेतलेला आहे, जास्त कांदा घ्यायची गरज नाहीये। बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी छोटा इतका टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि आपल्याला कांदा आणि टोमॅटो आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। आणि बीट जे आहे ते मी किसून घेतलेला आहे। बॉईल केलेलं घेतलं तरीही चालेल, कच्चं किसून घेतलं तरीही चालेल, पण मी सजेस्ट करेन की कच्चंच घ्यावं किसून। आपल्याला कांदा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंफार मीठ टाकून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बीट आपल्याला 2 ते 3 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाहीये। तर अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर 3 मिनिटानंतर बघू शकता आपली भाजी जी आहे ती रेडी आहे। आणि यावरती आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे ओलं खोबरं टाकून झाल्याच्या नंतर 1 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवरती परतवून घ्यायची आहे भाजी। आणि तुम्ही पाहू शकता छान अशी चटकदार, मस्तपैकी दिसायला पण खूप सुंदर दिसते। भाजी खूप छान झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल। ज्यांना कुणाला बीटरूट आवडत नसेल त्यांनाही ही भाजी खायला घाला, अगदी नक्की आवडेल। तर पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी बरोबर। फ्रेंड्स, चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करायचं आहे। चला तर मग पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर भेटूया। थँक्यू।